नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा पेपर 1 मराठी व गणित यामधील विभाग 1 मराठी यामधील विरुद्धार्थी शब्द यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्या सर्व प्रश्नांचा आपण आज सराव करणार आहोत आणि विरुद्धार्थी शब्दाचे सगळे प्रकार आपण आज इथे पाहणार आहोत. पहा, विरुद्धार्थी शब्द. काही मराठी शब्दांच्या आधी अ, अन, औ, अप, ना, नी, नर, दू, गैर, बे, बिन, पर, वी, सु, कु इत्यादी काही विशिष्ट अक्षरे लागून विरुद्धार्थी शब्द तयार होतात. शब्दांच्या आधी लागणाऱ्या विशिष्ट अक्षरांना उपसर्ग म्हणतात. मग बरेचसे विरुद्धार्थी शब्द हे उपसर्ग लागून तयार होतात. ते काही आपण विरुद्धार्थी शब्द इथे पुढे पाहणार आहोत. पहिला आहे अ हा उपसर्ग लागून तयार होणारे विरुद्धार्थी शब्द. पहा, इथे भरपूर असे विरुद्धार्थी शब्द दिले आहेत. एवढा जरी आपण अभ्यास केला तर ह्या विरुद्धार्थी शब्द या घटकावर 1 ते 2 मार्क आपल्याला 1 ते 2 प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्याचा अभ्यास आपला पूर्ण होणार आहे. 2 ते 4 मार्कांचा अभ्यास या व्हिडिओद्वारे आपला पूर्ण होणार आहे. म्हणून आपण हे सर्व विरुद्धार्थी शब्द व्हिडिओ पॉज करून आपण ते वाचायचे आहेत. अ हा उपसर्ग लागून तयार होणारे विरुद्धार्थी शब्द इथे आपल्याला काही दिलेले आहेत. ते व्यवस्थित व्हिडिओ स्टॉप करून आपल्याला ते वाचायचे आहेत आणि एवढे वाचले तरी आपला या विरुद्धार्थी शब्द या टॉपिक वरचा अभ्यास आपला पूर्ण होणार आहे. अ नंतर अन हा उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द पण आपल्याला वाचायचे आहेत व्यवस्थित आणि नंतर ते लक्षात ठेवायचे. त्यानंतर तिसरा आहे ना हा उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द म्हणजे आवड, नावड, आवडता, नावडता. ना हा उपसर्ग लागून तयार होणारे हे सर्व विरुद्धार्थी शब्द आहेत. आणि चौथा आहे निह व दूह हे उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द इथे दिलेले आहेत. पहा, अपराधीचं होईल निर अपराधी, नी लागला. तसंच पहा, उपयोगी निरुपयोगी. नंतर लक्ष इथं दू लागून दुर्लक्ष. असे संदिग्ध संदिग्ध असे हे उपसर्ग लागून हे तयार होणारे विरुद्धार्थी शब्द आहेत. पुढे आहे 5वं गैर, बे, बिन आणि औ हे उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द. पहा, गैर म्हणजे समज, गैरसमज, हजर, गैरहजर असे हे गै लागणार. नंतर बे म्हणजे जबाबदार, बेजबाबदार, पगारी, बिनपगारी, बिन लागून. नंतर औ मान, अवमान, औ लागणारे. हे असे उपसर्ग लागून तयार होणारे हे विरुद्धार्थी शब्द. नंतर 6वा आहे वेगवेगळे उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द. पहा, वेगवेगळ्या प्रकारचे उपसर्ग लागून बरेचसे विरुद्धार्थी शब्द तयार होतात. ते आपल्याला व्यवस्थित हे वाचून घ्यायचे आहेत. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित वाचायचं आहे आणि याचं चांगलं व्यवस्थित ज्ञान घ्यायचं आहे. हे अत्यंत महत्वपूर्ण. पहा, शेवटचा आहे 7वं अनियमित विरुद्धार्थी शब्द. अनियमित म्हणजे कोणताही विसर्ग न लावता एकाच्या विरुद्ध दुसरा विरुद्ध असणारे हे विरुद्धार्थी शब्द आहे. अंधार, उजेड, अटक, सुटका. पहा, इथे भरपूर असे विरुद्धार्थी शब्द अनियमित असे म्हणजे कोणताही विसर्ग न लागता तयार होणारे, उपसर्ग न लागता तयार होणारे हे विरुद्धार्थी शब्द आहेत. आपल्याला व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित हे वाचायचे आहेत आणि याचा चांगला अभ्यास आपल्याला करायचा आहे. एवढे विरुद्धार्थी लक्षात ठेवले विरुद्धार्थी शब्द तरी आपल्याला या प्रश्नाचे 2 ते 4 मार्क आपल्याला या स्कॉलरशिपच्या परीक्षेत सहज मिळणार आहेत.
आता आपण याचा स्वाध्याय पाहणार आहोत. काही प्रश्न कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते आपण ते पाहणार आहोत. स्वाध्याय विरुद्धार्थी शब्द पहा. नमुना प्रश्न आहे. एक आहे मंजूळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पहा, मंजूळ याच्या विरुद्ध बेचव नाही येणार, सुरेल नाही येणार, कर्कश नाही येणार. बोथट. मंजूळ मंजूळ म्हणजे गोड आवाज आणि कर्कश त्याच्या विरुद्ध काय येईल? कर्कश. पर्याय क्रमांक 3. पुढचा आहे पुढील पैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्दाची नाही? जोड्या दिल्यात. अशा प्रकारचे प्रश्न पण बऱ्याच वेळा स्कॉलरशिपच्या परीक्षेत विचारले जातात. पहा, कोणती जोडी नाही विरुद्धार्थी शब्द ते ओळखायचे. नफा तोटा बरोबर जोडी आहे. जलद लवकर, सूर्यास्त सूर्योदय अस्त, सूर्य अस्त हे बरोबर जोडी आहे. आवड नावड ही पण विरुद्धार्थी शब्दात जोडी आहे, परंतु जलद आणि लवकर हे समानार्थी शब्दात जोडी आहे, ती येणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2. अधोरेखित शब्दांचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. अशा प्रकारचे पण प्रश्न स्कॉलरशिप मध्ये बऱ्याच वेळा विचारले जातात. वाक्य दिलं असतं, एक शब्द दिला असतो, त्याच्या खाली रेष ओढून त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा असतो. पहा, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे. थंडच्या विरुद्ध आहे उष्ण. थंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उष्ण. मग पर्याय क्रमांक 4 इथे येणार आहे. पहा, सरावासाठी काही प्रश्न आहेत ते आपण सोडवणार आहोत. पहा, प्रश्न 1. पुढील प्रत्येक प्रश्नातील दिलेल्या ठळक शब्दांचा योग्य विरुद्धार्थी शब्द असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगव. हा एक आपल्याला शब्द दिला आहे, त्याचा आपल्याला 4 पर्यायातून त्याचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. पहा, स्वस्त महाग. पहा, 2 नंबर आहे जहाल मवाळ. शिक्षा च्या विरुद्ध आहे बक्षीस. स्वावलंबी विरुद्धार्थी शब्द आहे परावलंबी. आठवण विस्मरण. पुढचा आहे प्रकाश काळोख. बेढप कुरूप. बेढप किंवा त्याचा आहे म्हणजे शरीराला आकार नसलेला, ह्या सुबक, त्याचा विरुद्ध सुबक. मृदू टणक विरुद्धार्थी शब्द उधळ्या, त्याच्या विरुद्धार्थी कंजूस. बलवान बलाढ्य. दुर्बल मुका विक्षिप्त, त्याचा येईल बलाढ्य बलवान. हे समानार्थी शब्द आहे. दुर्बल त्याच्या विरुद्धार्थी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 2. पुढील प्रत्येक प्रश्नातील योग्य विरुद्धार्थी शब्दांच्या जोडीचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगव. जोड्या दिलेल्या आहेत. कोणती जोडी योग्य आहे? एकच बरोबर जोडी आहे 4 पैकी, ती शोधायची आहे. शेवट अंत समानार्थी शब्द आहे. जुना पुराणा समानार्थी शब्द आहे. विश्वास खात्री समानार्थी शब्द आहे. खोल खोल खाली आणि उथळ म्हणजे वरती, म्हणजे 4 हा विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे. दुसरा आहे धूर्त भोळा. स्तुती प्रशंसा समानार्थी शब्द आहे. निर्मळ स्वच्छ समानार्थी शब्द आहे. मूर्ख खुळा समानार्थी शब्द आहे, परंतु धूर्त म्हणजे हुशार आणि भोळा म्हणजे भोळा. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे. तिसरा आहे प्रभात सकाळ समानार्थी शब्द आहे, जोडी आहे. प्रारंभ आरंभ समानार्थी शब्दांची जोडी आहे. आशीर्वाद शाप ही विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे. मंजूळ सुरेल ही समानार्थी शब्दांची जोडी आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. चौथा आहे टणक कठीण. टणक म्हणजेच कठीण समानार्थी शब्दात जोडी आहे. टंचाई विपुलता ही विरुद्धार्थी शब्दात जोडी आहे. हळू सावकाश समानार्थी शब्द आहे. दुर्गम कोमल हीच विरुद्धार्थी शब्दात जोडी नाही. मग टंचाई आणि विपुलता पर्याय क्रमांक 2 ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे. पुढचा आहे प्रश्न 5. नरक पाताळ म्हणजे समानार्थी शब्द आहे. दैत्य राक्षक समानार्थी शब्द आहे. दीर्घ लांब समानार्थी शब्द आहे, पण फुलणे आणि कोमेजणे विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 6वा प्रश्न आहे प्रसन्न आनंदी समानार्थी शब्द आहे. दाट घनदाट समानार्थी शब्द आहे. तीक्ष्ण बोथट ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे. मालक चालक. मालक आणि चालक
ही पण विरुद्धार्थी शब्दाची जोडी होणार नाही. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. तीक्ष्ण, बोथट. 7वा आहे बोलका मुका. बोलका मुका, नश्वर, क्षणभंगुर. समानार्थी शब्द आहे कर्कश, घसाडा. समानार्थी शब्द आहे वृद्ध, म्हातारा. समानार्थी शब्द आहे बोलका मुका. ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी. हा प्रश्न 3रा आहे. पुढील प्रत्येक प्रश्नातील विरुद्ध शब्दांची जोडी नसणाऱ्या, आपल्याला आधीचा प्रश्न होता असणाऱ्या, आता 4 पैकी एक जोडी ही नसणारी जोडी आहे विरुद्धार्थी शब्द, ते आपल्याला शोधायचं आहे. रोख, उधार. विरुद्धार्थी शब्द आहे घट्ट, गच्च. विरुद्धार्थी शब्द आहे साक्षर, निरक्षर. विरुद्धार्थी शब्द आहे परंतु. नंतर आहे ह्रस्व दीर्घ. ही पण विरुद्धार्थी शब्दाची. घट्ट आणि गच्च ही समानार्थी शब्दाची जोडी आहे, मग ही जोडी नाही विरुद्धार्थी शब्दाची. पर्याय क्रमांक 3. नसणारी जोडी ओळखायची आपल्याला. कृष्ण, धवल. विरुद्धार्थी शब्द आहे रंक, राव. चोर, दृष्ट. अवघड, सोपे. रंक, राव, रंक. आणि चोर, दृष्ट, अवघड, सोपे. याच्यामध्ये कोणती जोडी? चोर, दृष्ट ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाही. पुढे आहे 3रा प्रश्न. लघु, लहान. समानार्थी शब्दाची जोडी आहे. ग्राह्य, त्याज्य, प्रसन्न, खिन्न. दुर्गम, सुगम ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे, परंतु ग्राह्य, त्याज्य, प्रसन्न, खिन्न, दुर्गम, सुगम, लघु, लहान ही समानार्थी शब्दाची जोडी आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 4था आहे. मोकळे, मोकळे, बंदिस्त. विरुद्धार्थी शब्द आहे गिराईक, विक्रेता. विरुद्धार्थी शब्द आहे ज्येष्ठ, कनिष्ठ. विरुद्धार्थी शब्द आहे निर्भय आणि धीट. ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाही. पर्याय क्रमांक 4. 5वा प्रश्न आहे. स्वर्ग, नरक. विरुद्धार्थी शब्द आहे लांब, आखूड. विरुद्धार्थी शब्द आहे वैयक्तिक, खाजगी. ही समानार्थी शब्दाची जोडी आहे, म्हणजे वेगळी जोडी आहे. स्तुती, निंदा. विरुद्धार्थी शब्द आहे, म्हणजे ही 3 नंबरचं उत्तर वेगळं आहे. पहा 6वा प्रश्न आहे. चढण, उतरण. विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे संशय, खात्री. विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे शीघ्र, मंद. कृतज्ञ, दुर्बल. ही 4 ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाही. पहा पुढे आहे 7वा प्रश्न. प्रचंड, अवाढव्य. समानार्थी शब्दाची जोडी आहे. पर्याय क्रमांक 1. सनातनी, सुधारक. विरुद्धार्थी शब्द आहे नैसर्गिक, कृत्रिम. विरुद्धार्थी शब्द आहे खरेदी, विक्री. विरुद्धार्थी शब्द आहे मग 1. प्रचंड, अवाढव्य ही समानार्थी शब्दांची जोडी आहे, म्हणजे ही वेगळी आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 4था. अधोरेखित शब्दांचा विरुद्धार्थी शब्द निवडा. या दोघांमध्ये खूप साम्य आढळले. साम्य या शब्दाखाली रेष ओढली आहे, त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायचा. साम्य, भेद. पर्याय क्रमांक 3. दुसरा प्रश्न आहे. निरोप घेतो आम्ही, आता आज्ञा असावी. आज्ञा, आज्ञाच्या विरुद्धार्थी आहे विरुद्धार्थी शब्द आज्ञा सोडली आहे, मग आज्ञाच्या विरुद्ध आहे विनंती. आज्ञा, विनंती. तिसरा प्रश्न आहे. प्रदर्शनाचे पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. उद्घाटन, उद्घाटन त्याच्या विरुद्ध आहे समारोप. विरुद्धार्थी शब्द समारोप. पुढचा शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न 5. गैर हा शब्द सुरुवातीस लिहून होणार कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होणार नाही. गैर लावून कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होणार. शिस्त, गैरशिस्त. समज, गैरसमज. हजर, गैरहजर. सदाचार, गैरसदाचार. असं होणार नाही. मग पर्याय क्रमांक 4 ला गैर लावलं तर विरुद्धार्थी शब्द तयार होणार नाही. धन्यवाद.